चौल जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे शिवसेना उमेदवार डॉक्टर सचिन राऊळ यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जनतेच्या भरभक्कम पाठिंब्याच्या जोरावर चौल जिल्हा परिषद गटातून आपला विजय निश्चित। डॉक्टर सचिन राऊळ यांना विश्वास। शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांची होम टू होम प्रचारात आघाडी। डॉक्टर सचिन राऊळ यांना विजयाची खात्री। फेमस मथुर मालक स्टार प्रचारक राहुल दादा पाटील यांचाही प्रचारात दमदार लक्षवेधी सहभाग। जनतेकडून प्रतिसाद चांगला आहे। आम्ही सगळ्यांच्या घरोघरी जातोय, सगळे आमच्या सोबतच आहेत प्रचारात। काय कशा पद्धतीचे विकास कामं करायचे? विकास कामं तर सध्या चालूच झाली आहेत। मी शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी जेवढे जास्तीत जास्त प्रयत्न करता येतील तेवढे करेन। विजयाची खात्री आहे आपल्याला? हो, विजय नक्कीच। रायगड जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेने आता रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी आणि तयारी सुरू केली आहे। रायगड जिल्हा परिषदेवर निर्विवाद भगवा फडकवण्याचा शिवसेनेने निर्धार केलाय। अलिबाग तालुक्यातील चौल मतदारसंघात शिंदे शिवसेनेने एक उच्च शिक्षित, विकासात्मक दृष्टी, जनतेचे प्रश्न आणि समस्यांची जाण, तरुणांच्या गळ्यातील ताईत, सक्षम आणि दानशूर सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित अशा डॉक्टर सचिन राऊळ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे। चौल जिल्हा परिषद गटातून शिंदे शिवसेनेकडून बहुचर्चित, लोकप्रिय आणि सक्षम युवा नेतृत्व डॉक्टर सचिन राऊळ यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलंय। अभ्यासू व्यक्तिमत्व, दांडगा जनसंपर्क, विभागाचा सर्वांगीण शाश्वत विकास घडवून आणण्याचं मोठं विजन डॉक्टर राऊळ यांच्या डोळ्यात नेहमीच तरळताना दिसतं। लहानपणापासून त्यांची जनतेशी नाळ जोडली असून त्यांना समाजसेवेची आवड आणि गोडी आहे। शिवाय या विभागातील महत्त्वाचे स्थानिक प्रश्न त्यांना ज्ञात आहेत। अनेक प्रश्न मार्गी लावण्यात ते यशस्वीही ठरलेत। पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण करण्यावरही काम करण्याचा त्यांचा मानस आहे। त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी जनतेचे आशीर्वाद रूपी मोठं पाठबळ डॉक्टर राऊळ यांच्या मागे उभं असल्याचं दिसतंय। सचिन दादांच्या प्रचारात फेमस मथुर मालक स्टार प्रचारक राहुल दादा पाटील यांचाही प्रचारात दमदार आणि लक्षवेधी सहभाग दिसून आलाय। जेव्हा जेव्हा अलिबागमध्ये तुम्ही स्पर्धेसाठी येतो बैलगाडा क्षेत्रामध्ये, जेव्हा आमचा मथुर असतो, मथुरचे सर्व अखंड महाराष्ट्रप्रेमी जेवढे फॅन फॅमिली कुटुंबातले सदस्य असतात, या अलिबागकर असतात, अखंड मोठ्या संख्येने उपस्थिती ठेवतात। आणि मी इथे येण्याचं कारण माझा मित्र आणि भावासारखा एक कुटुंबातला माझा सदस्य आहे, माझा सचिन दादा। या सचिन दादाच्या खरं तर त्यांनी केलेले जे महेंद्र दळवी साहेब आहेत आमदार, त्यांच्या माध्यमातून जे काही कार्यरत केल्यात, कामं केल्यात, रोड रस्त्यापासून खूप सारे अशा कमी वेळामध्ये कार्य केलेत त्यांनी। त्यांना हे प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आज जे राजकीय क्षेत्रामध्ये जो योग जुळलाय तो त्यांच्या चांगल्या कार्याने, चांगले कामाने आणि जो त्यांच्या शब्दाचा गोडवा आहे, जो प्रामाणिकपणा आहे। खरं तर त्यांचं राजकीय क्षेत्र याच्या आधी नव्हतं, पण जे गोरगरीब जनता आहे त्या जनतेसाठी कार्यरत केलं पाहिजे आणि त्यांचे जे कार्य, त्यांचे जे समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आज माझे भाऊ सचिन दादा आणि अंकिताताई हे दोघे उभे राहिलेले आहेत। आणि जे जनता आहे, जनताचे जेवढे कार्य असतील, कामं असतील, ते कामं सोडवण्यासाठी ते उभे राहिलेले आहेत। कोणत्याही प्रकारचा इथे आम्हाला फक्त ना फक्त आम्हाला जे शिवसेनेच्या माध्यमातून जे कामं दिलेले आहेत, माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून फक्त ना फक्त आम्हाला जी शिकवण दिलेली आहे, जे कामं दिलेले आहेत, आपल्याला जे विरोधक असतात त्यांना कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी न करता आपले कामांच्या पद्धतीने जे कामं करून आपल्याला त्यांना उत्तर द्यायचे आहेत, त्यासाठी सचिन भाऊ आणि अंकिताताई उभे राहिलेले आहेत। नक्कीच अलिबागकर सचिन भाऊना आणि अंकिताताईंना जो प्रभू श्रीरामाच्या आम्ही मंदिरात आहे, त्या प्रभू श्रीरामाचा जो धनुष्यबाण आहे, त्या धनुष्यबाणाला मोठ्या संख्येने मताधिक्यांनी निवडून आणतील दोन्ही आमच्या लाडक्या बहीण आणि भावाला, हीच मी आशा बाळगतो। शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेते मंडळी आणि उमेदवारांनी आम्ही चौल विभागाचा विकास व परिवर्तन घडवून आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलंय। डॉक्टर राऊळ यांचा जनसंपर्क दांडगा असून सामाजिक कार्याचा आवाका देखील मोठा आहे।
राऊळ यांनी आजवर समाजासाठी, जनहितासाठी आणि क्रीडा खेळाडूंच्या उत्कर्षासाठी दिलेलं योगदान उपयुक्त ठरणार असून जनतेतून त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता डॉक्टर सचिन राऊळ चौल जिल्हा परिषदेचा गड राखणार असल्याचा विश्वास वरिष्ठ नेतेगण आणि शिवसैनिकांनी व्यक्त केलाय। या विभागातील अनेकविध प्रलंबित प्रश्न, समस्या मार्गी लावून जनतेला योग्य तो न्याय देणार असल्याची ग्वाही डॉक्टर राऊळ यांनी दिली आहे। गल्ल्या चालू आहेत, गटारे चालू आहेत, म्हणजे जे कधीच झालं नाही ते कामं आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून होतात आणि त्याच्याच आशीर्वादानं मला ही संधी मिळाली आहे आणि मी पण त्यांचा आशीर्वाद सार्थकी ठरवीन असं मला वाटतं। दादा, विकासाच्या संकल्पना नेमक्या काय आहेत? जनतेने आपल्याला संधी द्यावी असं का वाटतंय? नक्कीच विकास कामं म्हणजे तुम्ही बघाल तर गावाकडे रस्ते, पाण्याचा प्रश्न, लाईट हे तर पहिल्यापासूनच आहेत, पण इकडे जेवढ्या वर्ष जे लोक सत्ता भोगत होते त्यांनी या विकास कामांकडे कधीच लक्ष नाही दिलं आणि तो आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण जोरदार प्रकारे करतोय। म्हणजे तुम्ही कुठल्याही गल्लीत जाल इकडल्या चौलच्या विभागात तर कोणतं ना कोणतं काम चालूच आहे, जसं रस्ता असेल, गटार असतील, पाण्याचे प्रश्न असतील। आव्हान काय आहे नेमकं? निवडणूक आहे, लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया होते, कशा पद्धतीचा जनतेत प्रतिसाद आहे? विरोधकांचं तगडं आव्हान वाटतंय का आपल्याला? आव्हान मी समजतोच, पण जनतेकडनं खूप सारा प्रतिसाद मिळतोय, कारण खरं तेच सांगेन की विकास काम हाच मूळ मुद्दा आहे आणि विकास कामांच्या जोरावरच ही निवडणूक लढतोय। आमदारांच्या माध्यमातून, महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची विकास कामं या मतदारसंघामध्ये झालेली आहेत त्याचा फायदा आपल्याला पंचायत समितीच्या उमेदवाराला किंवा जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला होईल का? काय वाटतंय? निश्चितच, कारण जी पूर्वी कधी कामं झाली नव्हती तीच होत आहेत आणि जनतेचा पण विश्वास आमदार साहेबांवर आणि आमच्यावर वाढत चाललाय आणि त्याचा मला नक्कीच फायदा होईल आणि ते मताधिक्य माझं वाढेल। होम टू होम जात आहे आणि सर्वच म्हणजे कुठेही कुठल्याही पद्धतीचे काही क्लेश न ठेवता किंवा द्वेष न ठेवता आपण सर्व विरोधकांच्या देखील घरामध्ये जाऊन या ठिकाणी आपण पत्रकार देत आहेत। काय भावना आहे आपली? खरं तर वेळ कमी असल्यामुळे घाई होते, पण आम्ही प्रत्येक घरी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांकडनं आम्हाला आशीर्वाद मिळतोय आणि नक्कीच आम्ही विजयी होऊ। आता जिल्हा परिषद मिनी मंत्रालय आहे, संधी मिळाल्यानंतर असे चौल मतदारसंघामधले कोणते असे मोठे महत्वाचे प्रश्न आहेत, जनतेचे पायाभूत प्रश्न आहेत की ज्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे, सोडवणूक करायची आहे? आमचा विभाग हा पर्यटन दृष्ट्या अतिशय सक्षम आहे आणि पर्यटन हा मूळ व्यवसाय आहे, तर पर्यटनामध्ये अजून वाढ कशी होईल आणि आमच्या मुलांना किंवा महिला वर्गाला त्याच्यातनं कसा फायदा मिळेल याचं हे आमचं प्रायोरिटी असेल। तसंच आरोग्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही खूप मागे आहोत। आम्हाला चांगल्या सुसज्ज दर्जाचे हॉस्पिटल्स हवे आहेत। जसा आमच्याकडे हिरानंदानी सारखा प्रोजेक्ट येतोय, आमचं पहिलं डिमांड तिथे हेच आहे की तिथे एक चांगलं हॉस्पिटल हवं, जेणेकरून इथे आपल्या गावाकडे कोणाला काही झालं तर मुंबई सारख्या ठिकाणी जायची गरज नाही भासणार, आपल्या इथेच त्याचा उपचार व्हायला पाहिजे। अतिशय महत्वाचा असा नागावच्या चौपाटीवर किंवा त्या बीचवर असलेले बंधारे उद्ध्वस्त होत आहेत आणि तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, तो आपण अनेकदा हाती घेतलेला आहे। कशा पद्धतीनं भविष्याच्या काळात सोडवणूक करता येईल? बंधाऱ्याबद्दल आपण अनेक वेळा समस्या मांडल्यात आणि त्याच्या बाबतीत आमदार साहेबांच्या माध्यमातून 300 करोड रुपये निधी जवळजवळ मंजूर आहे। त्या बाबतीत कलेक्टर साहेब, तहसीलदार आणि त्या रिलेटेड जेवढे अधिकारी वर्ग आहे त्यांच्याबरोबर आमच्या नागावमधील पंचायतमध्ये मीटिंग होऊन त्याबद्दल पाठपुरावा घेऊन ते लवकरच काम चालू होईल अशी त्यांनी आम्हाला आशा दिली आहे। जसे जसे मतदानाची तारीख जवळ येते तसा तसा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि आपण जो प्रचार करताय भर उन्हातानामध्ये प्रचार आहे, पण जोशपूर्ण प्रचार आहे। काय खात्री आहे विजयाची? नक्कीच तरुण पिढी माझ्या बरोबर आहे, त्याचा मला आनंद आहे आणि त्यांचा जेवढा जोश आहे त्यांचा जोश बघून माझा पण जोश वाढतोय आणि मला वाटतं आम्ही या प्रचारात बाजी मारू। कधी राजकारणात न दिसणारे राहुल दादा देखील आपल्या प्रचारामध्ये पहिल्यांदाच सामील झाले, ते क्रेज आहे त्यांची महाराष्ट्रामध्ये, काय सांगाल? राहुल भाई तर सगळ्यांचेच लाडके आहेत आणि ते माझे तर अतिशय लाडके आहेत आणि ते पण माझ्यावर प्रेम करतात, त्याचा मला खूप आनंद आहे। आणि आपला मथुर जो आपला नंदी आहे त्याच्यावर अख्खा महाराष्ट्र, अख्खा आपला देश प्रेम करतोय आणि ते नेहमीच मला त्यांच्या म्हणजे पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असतात, तर मी त्यांचा आभारी आहे। कोकणाची संस्कृती जपताना आपण ज्या पद्धतीनं नारळ फोडी सारख्या स्पर्धा आपण या ठिकाणी घेता, कशा पद्धतीनं जनतेमध्ये आपण पोहोचलेला आहात त्या स्पर्धेच्या माध्यमातून? मी नेहमीच आपले जे पारंपरिक खेळ आहेत ते टिकायला पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करत आलो आजपर्यंत आणि ते जास्तीत जास्त ग्लॅमरस आणि आणखी देश पातळीवर किंवा
देशाबाहेर कसे जातील याचा नेहमीच प्रयत्न करतोय आणि ते मी कंटिन्यू चालूच ठेवीन. चौल पंचायत समिती गणातून अंकिता घरत नशीब आजमावत असून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना देखील बहुमताने निवडून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय. जनतेच्या खुल्या पाठिंब्याने या निवडणुकीत डॉक्टर सचिन राऊळ यांना चहूबाजूनी राजकीयदृष्ट्या पोषक वातावरण निर्माण झालंय. शिवाय जनतेसह कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यातून देखील राऊळ यांच्या नावाला पसंती असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं पाहायला मिळतंय. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड.